हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 109वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे वृंदावन येथे राहणाऱ्या ईश्वरदास बाबाजी यांची. हे ईश्वरदास बाबाजी मूळचे दिल्लीचे होते. तिथेच त्यांचं शिक्षण वगैरे झालं आणि BA ची परीक्षा त्यांनी दिली. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर संयोगवशात वृंदावन येथील साधुमांचे एक शिष्य पंडित मंगलसेन यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. काही दिवस त्यांच्या संपर्कात राहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भक्तीचा उदय झाला आणि अवघ्या 25 वर्षाचे ते जेव्हा झाले त्यावेळेला त्या मंगलसेन यांच्याकडून त्यांनी भजन दीक्षा घेतली आणि ते वृंदावन येथे निघून गेले. वृंदावन इथे गेल्यावर त्यांनी प्रेम महाविद्यालयामध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. आता नोकरी आणि भजन साधना असं दोन्हीही चालू झालं. पण पुढे पुढे भजनामध्ये त्यांचं मन इतकं रमून गेलं की आता शिक्षकाची नोकरी करणं त्यांना शक्य होईना. म्हणून नोकरीची 2-3 वर्ष झाल्यावरती त्यांनी राजीनामा दिला. मग कोणाकडून तरी त्यांनी संन्यासी वेश घेतला आणि त्या संन्यासी वेशाचं नाव झालं ईश्वरदास. यांचं नाव मुळात होतं श्री ईश्वर दयाल माथुर. आता त्यांचा अधिकांश समय श्री गौरांग महाप्रभू यांच्या लीला संबंधित पदांची रचना करण्यामध्ये जाऊ लागला. ते पदांची रचना करत आणि सुप्रसिद्ध कीर्तनिया श्री ओम प्रकाशजी हे नृत्य आणि कीर्तन सहित त्या पदांचा अभिनय करून ते ती पद सादर करीत असत. आपल्या रचनांच्या अशा प्रकारच्या कीर्तन आणि अभिनयाच्या माध्यमातून झालेल्या मूर्त रूपाचं आस्वादन करून ते आत्मविभोर होऊन जात असत. आपण मागची जी कथा ऐकली बालभक्त ओमप्रकाश, ते वेगळे आणि हे वेगळे. श्री ओमप्रकाशजी हे गौरलीला कीर्तनामध्ये अत्यंत निष्णात होऊन सुप्रसिद्ध झाले. त्यांनी या कीर्तनाच्या माध्यमातून भक्त समाजाची जी सेवा केलेली आहे ती अपूर्व आहे. पण त्यांना असं एक उत्तम निष्णात कीर्तनकार बनवण्यामध्ये किंवा त्यांना घडवण्यामध्ये ईश्वरदास बाबाजी यांचा फार मोठा वाटा होता आणि हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. ईश्वरदास बाबांनीच आचार्य श्री किशोरी रमणजी यांना भागवत कथेमध्ये निष्णात बनवलं. त्यांच्या अत्यंत सुंदर अशा भागवत कथा सांगण्याच्या कौशल्याचं श्रेय हे ईश्वरदास बाबाजींना जातं. श्री किशोरी रमणजी हे जेव्हा अवघे 17 वर्षाचे होते त्यावेळेला अत्यंत आग्रहपूर्वक ईश्वरदास बाबाजी यांनी त्यांना भागवत सप्ताची कथा सांगायला सुरुवात करायला लावलं. ईश्वरदास बाबाजी रोज अत्यंत परिश्रमपूर्वक लक्षपूर्वक कथेची रूपरेषा तयार करत असत. मग किशोरी रमणजी यांना ती कथा त्यातलं सगळं विवरण हे ऐकवत असत. श्री किशोरी रमणजी ही सगळी व्याख्या ऐकत आणि मग त्या पद्धतीने त्याप्रमाणे कथा सांगण्याचा प्रयत्न करत असत. अर्थात ती कथा ऐकायला बाबा असतच श्रोत्यांमध्ये. कथा संपल्यानंतर ईश्वरदास बाबाजी ह्या श्री किशोरी रमणजी यांच्याशी त्या कथेबद्दल चर्चा करत. मग कथेतला जो काही भाग सांगायचा विसरून गेला असेल, राहिला असेल, तो भाग ते त्यांना सांगत की आज हे विसरलं. शिवाय या कथांमध्ये जे सिद्धांत व्यक्त केले जातात, त्यांची व्याख्या केली जाते, त्यावर विवरण केलं जातं. तर अशा एखाद्या सिद्धांताची व्याख्या किंवा विवरण जर नीट झालेलं नसेल
तर तेही त्यांना सांगत, की हे असं-असं झालं आणि कशा पद्धतीने ते सांगायला पाहिजे हे त्यांना शिकवत असत. अशा प्रकारे हळू-हळू श्री किशोरी रमणजी हे एक निष्णात असे कथाकार झाले. ह्या ईश्वरदास बाबांना पंडित रामकृष्णदास बाबाजींचा सहवास अतिशय आवडत असे आणि ते त्यांच्या सहवासामध्ये बराच काळ घालवत असत. श्री गौरांगदास बाबाजींचा सुद्धा यांच्यावरती खूप मोठा प्रभाव होता. गौरांगदास बाबाजींच्या प्रत्येक कथेला बहुधा ते हजर असत. अत्यंत लक्षपूर्वक ते गौरांगदास बाबाजींची कथा ऐकत असत आणि त्याच्या नोट्स घेत असत आणि त्याप्रमाणे आपल्या कथेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ते जास्ती आणखीन भर घालत असत. ते आणखीन चांगलं करत असत. त्यांची कथा ऐकता ऐकता श्री राधाकृष्णावरती त्यांची गाढ श्रद्धा बसली आणि त्यांच्या मनामध्ये अनुराग उत्पन्न झाला. श्री राधाकृष्णाच्या विग्रहाची ते सेवा करू लागले आणि त्या माध्यमातून अष्टकालीन लीलेचं चिंतन करू लागले. सेवा करताना ते सखीवेश धारण करत आणि कुटीचा दरवाजा बंद करून घेत असत. ठाकूरांची म्हणजे श्रीकृष्णाची ते अगदी आत्मवत सेवा करत असत. म्हणजे आपला एखाद्या घरातलं आवडतं माणूस असावं तशी त्यांची सेवा करत असत. कृष्णासाठी त्यांनी एक वेगळा सुंदर पलंग बनवून घेतलेला होता आणि रात्री आपल्या पलंगावर झोपताना ते आधी त्या पलंगावरती श्रीकृष्णाला झोपवत असत. त्याला झोपवून मग ते स्वतः झोपत. रात्री जेव्हा त्यांना तहान लागे म्हणजे कधी उठले ते पाणी पिण्यासाठी, तर पहिल्यांदा श्रीकृष्णाला पाणी पाजत असत आणि मग स्वतः पाणी पित असत. थंडी लागून जर कधी जाग आली किंवा रात्रीसुद्धा झोपताना थंडी आहे असं वाटलं, तर आधी श्रीकृष्णाला ते दोहर किंवा रजई घालत असत आणि मग स्वतः घेत असत. अशा प्रकारे अगदी एक आवडतं घरातलं माणूस असावं तसे ते त्याची काळजी घेत असत. हे ईश्वरदास बाबा पहिल्यांदा टिकारी घाट इथे राहत होते. नंतर ते बिहारीपुरा येथे राहायला गेले. बिहारीपुरा येथे सेवाकुंज आहे आणि त्या सेवाकुंजाच्या भागात गोपालकुटीमध्ये हे राहू लागले. त्या काळामध्ये बाबा आता मोठे झालेले होते आणि श्री गोपालदास आणि श्री राम दुलारे अशा नावाचे 2 तरुण भजनी साधक त्यांच्याकडे राहू लागले आणि बाबांची सेवा करू लागले. असेच काही दिवस गेल्यावर एकदा ईश्वरदास बाबाजी आजारी पडले. त्यामुळे आता ठाकूरांची सेवा ही गोपालदास बाबाजी करू लागले. गोपालदास बाबाजी अत्यंत प्रेमाने आणि निष्ठेने सेवा करत असत. एक दिवस त्यांना सेवा करताना असं लक्षात आलं, की राधाराणीच्या एका पायातलं पैंजण नाहीये, ते पडलंय. त्यांनी इकडे-तिकडे खूप शोधलं, पण त्यांना काही पैंजण मिळालं नाही. मग घाबरत-घाबरत ते बाबांकडे गेले आणि बाबांना सांगितलं. तेव्हा बाबा म्हणाले, "अरे, चौकी, सिंहासन, पलंग असे सगळीकडेच तू नीट पहा. जाणार कुठे पैंजण?" गोपालदासने पुन्हा एकदा अगदी कानाकोपऱ्यातून शोधलं. तरी पण पैंजण काही मिळालं नाही. म्हणून तो बाबांना परत सांगायला गेला. ते ऐकल्यावर मात्र बाबा थोडे विचारात पडले. मग डोळे बंद करून ते बसले आणि काय विचार करत असतील ते त्यांचं त्यांना माहिती. मग थोड्या वेळाने एकदम ते म्हणाले, "गोपाल, अरे हे दोघं जण रोज रात्री सेवाकुंज इथे रास करण्यासाठी जातात. तर पहा बरं, त्या चबुतऱ्यावरती, जुन्या चबुतऱ्यावरती यांच्या राधेच्या पायातलं पैंजण पडलेलं नाहीये ना, हे तर बघून ये." गोपालदास पळत-पळतच सेवाकुंज येथे गेले. जुन्या रास चबुतऱ्यावरती ते चढले आणि त्या चबुतऱ्याच्या ईशान्य भागामध्ये त्यांना पैंजण पडलेलं दिसलं. त्याबरोबर खुशीनी एक टणकन उडी मारून त्यांनी ते पैंजण उचललं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. म्हणजे आपल्या
गुरूंचं हे सामर्थ्य पाहून आणि श्रीकृष्णाची ती लीला पाहून त्यांचं मन भरून आलं. आपल्या डोळ्यात भरलेल्या डोळ्यांना ते त्यांनी पैंजण लावलं आणि ते कुटीवरती परत आले. मग ते येऊन बाबांना दिल्यावरती बाबांनाही रडू आलं आणि बाबा एकदम सखी भावामध्ये गेले आणि म्हणाले, "हाय, मी अजूनही लाडलीच्या सेवेला पूर्णपणे योग्य झालेली नाही. रास करताना ह्या राधाराणींचा पैंजण तिथे पडलेला असणार आणि माझं मेलीचं लक्ष राहिलं नाही म्हणून तो तिथंच राहून गेला." अशा प्रकारे बाबांचं लीला चिंतनाचं सामर्थ्य होतं. बाबा पुढे जवळपास 3 वर्ष आजारीच राहिले. हळू-हळू त्यांची शक्ती इतकी क्षीण झाली, ते इतके दुर्बल झाले, की त्यांना स्वतःहून कुशीकूससुद्धा बदलता येईना. अशी जरी शरीराची अवस्था असली, तरी लीला चिंतन मात्र अखंड चाललेलं असे. शेवटी एका रात्री ते म्हणाले, की आता मला भूमीवरती व्रजरज घालून त्याच्यावरती झोपवा. म्हणून दोघा शिष्यांनी त्यांना व्रजरज भूमीवरती घालून त्याच्यावरती झोपवलं. मग हे गोपाल आणि रामदुलारे हे त्यांचे दोन्ही शिष्य त्याच्या दोन्ही बाजूला बसले आणि महामंत्राचा जप करू लागले. रात्री 3:30 वाजता बाबाजींनी विचारलं, "किती वाजले?" गोपाल म्हणाला, "3:30." 4 वाजता पुन्हा विचारलं आणि तिसऱ्यांदा जेव्हा त्यांनी विचारलं, तेव्हा गोपाल म्हणाला, की "बाबा 4:30 वाजलेले आहेत आणि राधारमणाच्या देवळामध्ये मंगल आरतीचा घंटा वाजू लागलेला आहे." तेव्हा "असं का?" असं म्हणून बाबा एकदम दचकल्यासारखे झाले आणि मग मंद स्वरामध्ये मंगल आरतीचं पद गुणगुणू लागले. पद समाप्त झालं आणि कुठून त्यांच्या अंगात एवढी शक्ती आली कुणास ठाऊक आहे, ते एकदम उठून बसले आणि मग दोन्ही हात त्यांनी उंच केले आणि डाव्या बाजूला असं वरच्या साईडला म्हणजे डाव्या बाजूला वरच्या बाजूला असं विस्फारित आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी पाहत दोन्ही हात उंचावून ते म्हणू लागले, "लाडली लाल की जय, लाडली लाल की जय, लाडली." असं तिसऱ्यांदा म्हणताच त्यांचं शरीर त्या भूमीवरती लवंडलं. तिसऱ्यांदा लाडली म्हणताच त्याबरोबरच त्या उच्चाराबरोबरच सिद्धदेहानी ते लाडलीजीच्या चरणी जाऊन पोचलेले होते. हरी ओम.